8th standard science. Welcome to learn force and pressure. Force. फोर्सचा बल म्हणजे जे ताकद लावतो आपण ती ताकद. आणि प्रेशर म्हणजे दाब. व्हॉट इज अ फोर्स? आपण ह्या चॅप्टर मध्ये फोर्स आणि प्रेशर प्रेशर काय आहे ते शिकणार आहोत. ते दोन्ही एकमेकाशी कसे रिलेटेड आहेत ते शिकणार आहोत. पुस्तक वाचा. अभ्यास नेहमी पुस्तकातून करा. स्वतःचा अभ्यास स्वतः करण्यासाठी पुस्तक वापरा. फक्त प्रश्न उत्तर पाठ करू नका. नेहमी पुस्तक वापरा. तर व्हिडिओ आवडेल तुम्हाला नक्की. पुस्तकातून अभ्यास कसा करायचा हे शिकायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपण सुरू करू लेसन. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर वस्तू. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, कुठलीही वस्तू. इथे कशी आहे ती वस्तू? स्थिर. स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग. जेव्हा स्थिर वस्तूवर नो फोर्स इज ॲक्टिंग, फोर्स ॲक्ट करत नसतं, त्यावेळेस रिमेन्स स्टेशनरी म्हणजे ते स्थिरच राहतं. तो ऑब्जेक्ट स्थिरच राहतो. ॲन ऑब्जेक्ट इन मोशन, त्याच्या विरुद्ध ॲन ऑब्जेक्ट इन मोशन continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. An object in motion. An object in motion म्हणजे अशी वस्तू की जी मोशनमध्ये म्हणजे हलती आहे, तिची काहीतरी मुवमेंट चालू आहे. कंटिन्यूज टू मूव्ह, तिची मुवमेंट ती चालू ठेवते. विथ द सेम स्पीड, त्याच सेम स्पीडने. अँड डायरेक्शन आणि जी डायरेक्शन होती तिची, त्याच डायरेक्शनने तिची मुवमेंट, हालचाल चालूच राहते. व्हेन म्हणजे जेव्हा नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट, जेव्हा त्या वस्तूवर फोर्स ॲक्ट करत नसतं. दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे. म्हणजे काय सांगितलं इथे? एखादी वस्तू जर स्थिर असेल आणि तिच्यावर जर कोणतंही फोर्स ॲक्ट करत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते. आणि त्याच्या उलट जर ती वस्तू मोशनमध्ये असेल, तिची काही मुवमेंट चालू असेल तर, आणि तिच्यावर जर काही फोर्स ॲक्ट करत नसेल तर ती त्याच मोशनमध्ये राहते आणि ज्या डायरेक्शनला तिची मोशन चालू होती ती डायरेक्शन पण सेम राहते. हा झाला न्यूटनचा फर्स्ट लॉ. ह्या लेसनमध्ये फोर्स, प्रेशर, इनर्शिया, तर हे जे शब्द आहेत ना हे सगळे भौतिकशास्त्रात येतात, म्हणजे फिजिक्समध्ये येतात. सायन्समधला एक भाग असतो ना रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, तर त्यातला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये येतो हा भाग. तर अशा लेसनला काय करायचं, शब्दशः मराठी अर्थ शोधत नाही बसायचे. ज्या गोष्टीला जो शब्द वापरलेला आहे तोच म्हणायचा. आता इथे फोर्स वापरले, फोर्सच म्हणायचं. जिथे प्रेशर आहे तिथे प्रेशरच म्हणायचं. त्यांचे मराठीत अर्थ बघत बसायचे नाही. लँग्वेज थोडीशी इतर धड्यांपेक्षा थोडीशी अवघड वाटेल, पण मग हे मी सांगते असं करा, पुस्तकातनं अभ्यास करा, पुस्तक वाचा. कारण नुसती जर प्रश्नोत्तर पाठ करायला बसाल ना तर मग वाक्यरचना ते काहीच माहीत नसल्यामुळे खूप अवघड जाईल, समजलेलं नसल्यामुळे अवघड जाईल. समजून घेताना फक्त काय करायचं, अशा लेसनला शब्दांचे अर्थ बघत नाही बसायचे. ते डायरेक्ट जसे आहेत तसे वापरायचे. आपण बोली भाषेत सुद्धा बऱ्याच वेळा प्रेशर, फोर्स असे शब्द वापरत असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा पाठ करत नका बसू, मराठी अर्थ शोधत नका बसू, ते जसेच्या तसे वापरा. तर तिथे 3 चित्र दाखवले. पहिले चित्र, द मॅन पुशिंग द कार, द बॉय पुलिंग द डॉग.
तो त्याच्याकडे ओढतोय म्हणून पुल, आणि हा विरुद्ध दिशेला ढकलतोय म्हणून पुश. आणि द बॉय इज किकिंग द बॉल. आता कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस त्याच्याविषयी खाली सांगितलेलं आहे. फोर्स लेसनचं नावच आहे फोर्स अँड प्रेशर. तर फोर्स कोणकोणत्या प्रकारचे असतात ते इथे शिकायला मिळणार आहे, या लेसनमध्ये शिकणार आहोत आपण. तर तिथे पहिल्यांदा आलेत कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. कोणकोणत्या प्रकारचे फोर्स असतात ते याच्यात तुम्हाला शिकायला मिळतील. लक्ष देऊन शिका. A car moves in forward direction when a man applies force from behind. Man is applied force from behind, कारच्या behind, मागच्या बाजूने. आणि कार कुठे मूव्ह होते मग? फॉरवर्ड दिशेला होते. A reluctant dog is being pulled by his master. His master म्हणजे त्याचा मालक, हा मुलगा. And a boy playing football is kicking the ball away. What do you observe from these? A force acts on two bodies through an interaction between them. या प्रत्येकाच्या टू बॉडीजवर फोर्स ऍक्ट करतोय. कशामुळे? त्या दोघांमध्ये इंटरॅक्शन आहे म्हणून. आता खाली वेगळे चित्र दिलेले आहेत. Iron nails get attracted to the pole of magnet due to magnetic force. Iron pins are get attracted towards the magnet. Piece of papers get attracted to the comb. A coconut is falling from the coconut tree. असे 3 चित्र आहेत. त्या चित्रांमध्ये आपल्याला हे दिसलं सगळं. आता हे सगळं का होतं हे शिकणार आहेत आपण पुढे. A coconut is falling from the coconut tree. Objects are attracted to the earth due to the force of gravity. Coconut is falling from tree. Coconut जमिनीवरच का पडला तर त्याचं कारण सांगितलं त्यांनी. Objects are attracted to the earth due to force of gravity. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे तो नारळ जेव्हा झाडापासून वेगळा झाला त्यावेळेस तो जमिनीकडे अट्रॅक्ट झाला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे, म्हणून तो जमिनीकडे आला म्हणजेच खाली पडला. When a comb gets rubbed against hair, केसांवर जर कंगवा घासला, स्मॉल पीसेस ऑफ पेपर केप्ट ऑन अ टेबल गेट अट्रॅक्टेड टू द कोम. स्मॉल पीसेस कोमकडे अट्रॅक्ट होतात. द कोम हॅज अँड, हे असं का होतं? आता हे होतं, आपण प्रयोग करून पाहिला तर हा हे होतं खरंच, पण ते का होतं? सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ हेच शोधत असतात. एखादी घटना घडते, मग ती का घडते, त्याच्यामागे काय कारण असतात, आणि हे सगळे शोध त्यांनी लावून ठेवले. आपल्याला फक्त ते आयते मिळाले पुस्तकांमध्ये, त्यामुळे आपण पण ते आनंदाने शिकायचे. मग सायन्स अवघड वाटत नाही. हे असं घडतंय, हे सगळ्या गोष्टी मी मागे पण एका व्हिडिओत सांगितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रज्ञांनी शोध लावून ठेवलेले आहेत. आपण फक्त त्या का घडतात, कशा घडतात हे शिकायचं. आणि शिवाय ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या जीवनात आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या आहेत, सगळ्या आपण पाहिलेल्या असतात. सगळ्या जरी खूप कमी असतात की त्या पाहिलेल्या नसतील, पण अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात, घरात असतात, बाहेर बघतो आपण. त्यामुळे त्या खूप आनंदाने शिकायच्या. अवघड वाटून घेण्यापेक्षा उलट पुस्तकात शिकायला मिळतंय का घडतं, कसं होतं, ते सगळं आनंदाने जर शिकलं तर तुम्हाला ते घडतं आपल्या आजूबाजूला, त्यावेळेस ते का घडलेलं असतं हे माहीत असतं. जे मुलं सायन्स शिकतात आनंदाने शिकतात, खरं खरं शिकतात पुस्तक वगैरे वाचून, त्यांना त्या गोष्टी आजूबाजूला घडणाऱ्या का घडत असतात हे माहीत असतं. When a comb gets rubbed against hair, small pieces of paper kept on a table get attracted to the comb. आता हे का घडतं? The comb has an electrostatic charge. आता कोमला इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज मिळाला ते घासल्यामुळे केसांवर, तर याचा अर्थ शोधत नाही बसायचा. हा शब्द असा लक्षात ठेवायचा, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. द कोम हॅज अन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज अँड देर इज अन induced opposite charge on the pieces of paper.
कोमवर इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज आहे आणि पीसेसवर इंड्युस्ड अपोजिट चार्ज आहे, विरुद्ध चार्ज पीसेस ऑफ पेपरवर. अँड द पीसेस स्टिक टू द कोम. विरुद्ध चार्ज असल्यामुळे पीसेसवर ते कोमकडे अट्रॅक्ट होतात. A force is seen to act through a direct contact of the objects or via one or more objects. Such force is called contact force. आता हे उदाहरण 3 का दिलेले आहेत आपल्याला, तर कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हे शिकण्यासाठी. तर त्यातले कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय ते आता पुढे आपण शिकणार आहोत. आता इथे जे दिलंय सगळं ते हा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन तो पाहिला आपण. आता कॉन्टॅक्ट फोर्समध्ये अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ ऑब्जेक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट, त्या दोन ऑब्जेक्टमध्ये जेव्हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो आणि तिथे फोर्स ॲक्ट करत असतो त्यावेळेस, किंवा व्हाया वन और मोर ऑब्जेक्ट्स, सच फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. त्याचं एक्झाम्पल काय आहे? मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स म्हणजे काय? अ फोर्स विच इज अप्लाइड टू ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ आवर मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्सचं मस्क्युलर फोर्स हे एक एक्झाम्पल आहे. तर मस्क्युलर फोर्स म्हणजे काय आधी ते समजूया. मस्क्युलर फोर्स म्हणजे अ फोर्स विच इज अप्लाइड. फोर्स अप्लाइड होतो म्हणजे वापरला जातो, लावला जातो एखाद्या ऑब्जेक्टवर विथ द हेल्प ऑफ आवर मसल्स. आपले मसल्स वापरून फोर्स लावला जातो, त्याला म्हणायचं मस्क्युलर फोर्स. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत लिफ्टिंग. लिफ्टिंग म्हणजे एखादी वस्तू लिफ्ट करणे, उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणे. किंवा पुलिंग म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ढकलणे. किंवा पुशिंग ओढणे एका जागेवरून दुसऱ्या. त्याला काय होतं, आपण आपले मसल्स वापरून हे काम करतो म्हणून ते झालं मस्क्युलर फोर्स. म्हणजेच काय, आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्या ऑब्जेक्टशी येतो, म्हणजेच हे झालं कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बघू आपण. नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये अ फोर्स is applied between two objects even if the two objects are not in contact. A force is applied between two objects even if the two objects are not in contact. Such a force is called non-contact force. नावाप्रमाणेच कॉन्टॅक्ट असेल तर कॉन्टॅक्ट फोर्स. टू ऑब्जेक्टमध्ये फोर्स अप्लाइड झाला, फोर्स अप्लाइड झालाय, पण त्यांच्यात जर कॉन्टॅक्ट असेल डायरेक्ट तर त्यांना म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स. आणि जर ते दोन वस्तूंमध्ये, टू ऑब्जेक्टमध्ये कॉन्टॅक्ट नसेल तर म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे जे एक्झाम्पल पाहिलं ना आपण इथे, आयर्न नेल्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. नंतर पीस ऑफ पेपर्स गेट अट्रॅक्टेड टू द कोम, म्हणजे तो होता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा झाला मॅग्नेटिक फोर्स, इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे सगळे कसे आहेत? विदाउट कॉन्टॅक्ट. हे फोर्स सगळे विदाउट कॉन्टॅक्टेड. म्हणून हे झाले नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल. हेच सगळं इथे सांगितलंय. इथे हेच सगळं सांगितलंय. तर मग आपण इकडे काय शिकलो, इथे ह्या एवढ्या भागात काय शिकलो आपण, इथपर्यंत काय शिकलो, तर हे शिकलो आपण. हे जर तुम्हाला लिहायचं असलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून देऊ शकता. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, नंतर कॉन्टॅक्ट फोर्स शिकलो, त्याचे एक्झाम्पल पाहिले. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स शिकलो आणि त्याचे एक्झाम्पल पाहिले. तर आता पुढे काय सांगितलं बघा, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याचा तुम्ही लगेचच अनुभव सुद्धा घेऊ शकता. बघू पुढे काय सांगितलं. When a ball is kept on a table and push a little,
केप्ट ऑन अ टेबल, ठेवलाय टेबलवर. अँड पुश अ लिटिल, थोडासा ढकललाय. काय होतं? इट मूव्ज अहेड अँड गेट्स स्लो अँड स्टॉप. काय काय घडेल? इट मूव्ज अहेड, पुढे. अहेड म्हणजे पुढे, पुढे जाईल. स्लो होईल आणि स्टॉप होईल. अ कार रनिंग ऑन अ प्लेन रोड ट्रॅव्हल्स सम डिस्टन्स अँड स्टॉप्स आफ्टर द इंजिन इज स्विच ऑफ. इंजिन इज स्विच ऑफ म्हणजे कार बंद केली की ती थांबणार. दिस इज बिकॉज ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. आता हे का घडतं? दिस इज बिकॉज, हे का घडतं? फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता इथे नवीन नाव ऐकायला मिळालं फोर्सचं. कोणतं? फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे घर्षण, घर्षणाचं बल. घासलं जातं ना जोर लावून जमिनीला किंवा रफ सर्फेसला, त्याला म्हणायचं घर्षण. आणि त्याचं नाव आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. कुठं होतं हे? बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड ऑब्जेक्ट इन मोशन. एखादी वस्तू जी मोशनमध्ये आहे तिच्यात आणि ग्राउंड सरफेसमध्ये हे घडत असतं. काय? फोर्स ऑफ फ्रिक्शन. In the absence of frictional force, the object would have remained in motion. फोर्स ऑफ फ्रिक्शन नसेल तर कदाचित ऑब्जेक्ट तसाच रिमेन राहील मोशनमध्ये. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. फ्रिक्शनल फोर्स डेली लाईफमध्ये खूप युजफुल आहे. कसा? व्हाईल वॉकिंग, चालताना. फोर्स ऑफ फ्रिक्शन असतं हे, म्हणून आपण चालू शकतो जमिनीवर. वी पुश द ग्राउंड बिहाइंड. चालताना नीट निरीक्षण करा, मागच्या पायाने आपण ग्राउंड मागे ढकलत असतो, कारण आपल्याला पुढे जायचं असतं. आपली बॉडी पुढे न्यायची असते आपल्याला. आपली बॉडी पुढे ढकलली जाते आणि ती ॲक्शन व्हायसाठी आपण पायाने ग्राउंडला मागे ढकलत असतो. तुम्ही चालताना लगेच उठून आत्ता सुद्धा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही चालून बघू शकता. चालण्याची क्रिया ही खूप नॉर्मल आहे, पण आपण कधीच विचार नाही करत की आपण गुळगुळीत भागावरनं घसरतो, तिथे आपल्याला चालता नाही. आणि मग प्लेन ग्राउंडवर आपण का चालू शकतो? म्हणजे खडबडीत जागेवर, जमिनीवर आपण का चालू शकतो? आपण फक्त म्हणतो की घसरतं म्हणून चालत नाही, पण खरं काय असतं? जेव्हा आपण चालत असतो तेव्हा आपली बॉडी आपल्याला पुढे न्यायची असते. ती बॉडी पुढे नेण्यासाठी आपण पायाने ग्राउंड मागे ढकलत असतो. व्हाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ अवर फीट. फीट म्हणजे पाय, फूटचं अनेक वचन फीट. इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शन वी विल स्लिप. फ्रिक्शन जर नसेल, ज्या सरफेसवर आपण चालणार आहे तिथे जर घर्षण होणार नसेल, फ्रिक्शन होणार नसेल, वी विल स्लिप, आपण घसरू. अँड विल नॉट बी एबल टू वॉक, आणि चालू नाही शकणार आपण. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे ही ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव फ्रिक्शनल फोर्स. जे जे ऑब्जेक्ट मोशनमध्ये त्यांना फ्रिक्शनल फोर्स हा त्यांच्यावर ॲक्ट करत असतो. तो कसा ॲक्ट करत असतो? इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. तो फोर्स कसा असतो? अपोजिट असतो, विरुद्ध दिशेने असतो. हो की नाही? आपल्याला पुढे जायचं असतं आणि आपण जमीन मागे ढकलतो, म्हणजे विरुद्ध दिशेला झाला ना फोर्स ऑफ फ्रिक्शन. You must have seen that one tends to sleep over banana peel on the street. मग हे कारण आहे, बनाना पील म्हणजे बनानाच्या सालीवरनं, केळीच्या सालीवरनं आपण का घसरतो, एखादा माणूस का घसरतो, हे त्याचं कारण आहे. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू मड. चिखलावरनं सुद्धा घसरू शकतो एखादा. बोथ दीज एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू रिड्युस्ड फ्रिक्शन. हे सगळं काय होतं? रिड्यूस म्हणजे अतिशय कमी. फ्रिक्शन अतिशय कमी असल्यामुळे हे घडतं. मेक अ लिस्ट ऑफ सम मोर एक्झाम्पल इन विच कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस अप्लाइड. राईट द टाइप्स ऑफ फोर्स. इथे जे शिकलो आपण आता ते आणखी काही उदाहरणं तुम्हाला लक्षात येत असतील तर ते सांगा, असं म्हटलंय. टेक 2 प्लास्टिक बॉटल्स. आता आपल्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं इथे एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. त्या ॲक्टिव्हिटीत काय काय करायला सांगितलंय?
सध्या शाळा बंद आहे, टाइमपास म्हणून तुम्ही हे करू शकता. खेळ तर खेळ पण होईल आणि तुमचं शिकणं पण होईल. टेक 2 प्लास्टिक बॉटल्स विथ रेक्टँग्युलर शेप. बॉटलचा शेप कसा पाहिजे? रेक्टँग्युलर. आता तो का पाहिजे हे मला तुम्ही पुढे सांगा, किंवा तुम्ही कमेंट करून सांगा. मी आता सांगत नाही. रेक्टँग्युलरच का पाहिजे शेप, राऊंड का नाही चालणार, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. क्लोज देअर ओपनिंग्स बाय फिटिंग द लीड टाईटली. लीड म्हणजे झाकण. झाकण लावून घट्ट त्या क्लोज करा. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट्स ऑन देम अँड फिक्स देम नीटली युजिंग स्टिकिंग टेप. स्टिकिंग टेप घेऊन त्यांच्यावर 2 बार मॅग्नेट. बार मॅग्नेट म्हणजे असे मॅग्नेट. मॅग्नेटचे आकार असतात ना, वेगवेगळे पाहिले असतील तुम्ही. गोल असतात, लंब असतात, लंब गोल असतात आणि हे असे असतात. याला म्हणतात बार मॅग्नेट. पुढे काय करायचंय? फिल अ बिग plastic tray with water and leave the 2 bottles floating with magnets and at the top. मॅग्नेट कसा पाहिजे? ॲट द टॉप. बॉटल त्या पाणी घेतलेल्या मोठ्या भांड्यात सोडायच्या. पण कशा सोडायच्या? द बॉटल्स फ्लोटिंग विथ मॅग्नेट्स ॲट द टॉप. त्यांचं मॅग्नेट जे जोडलं आपण, त्यांना चिकटवलं, ते वरती आलं पाहिजे. ॲट द टॉप, वरती आलं पाहिजे. टेक 1 बॉटल नियर द अदर. दोन्ही बाटल्या जवळ आणायच्या. इफ द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट इज नियर द साऊथ पोल ऑफ अदर मॅग्नेट. अदर मॅग्नेट म्हणजे अदर बॉटलवरचं मॅग्नेट. द बॉटल्स विल हेड टुवर्ड्स इच अदर बिकॉज अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. ते बॉटल एकमेकाकडे अट्रॅक्ट होतील जर त्यांचे पोल, एका बॉटलचा असेल नॉर्थ आणि एका बॉटलचा असेल साऊथ, असे जर ते बाटल्याजवळ, बॉटल जवळ आणल्यानंतर जर मॅग्नेटची स्थिती ही असेल, एकाचा नॉर्थ पोल आणि एकाचा साऊथ पोल जर जवळ आलेला असेल, तर काय होईल? अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर, म्हणजे ते अट्रॅक्ट होतील इच अदर. ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन वेन द डायरेक्शन्स ऑफ बॉटल आर चेंज. जर बॉटलचे डायरेक्शन चेंज केलं तर काय होईल ते बघा. We can observe change in the motion of the bottles without any direct contact. Any direct contact शिवाय त्या बॉटलमध्ये मोशन बघायला मिळेल. का बघायला मिळेल? मगाशी होतं विरुद्ध पोल मध्ये अट्रॅक्शन असतं आणि ते जवळ आलेले होते. आता जर बॉटल फिरवली तर काय होईल? सेम पोल जवळ येतील. सेम पोल जवळ आल्यामुळे ते एकमेकाला पुल करतील म्हणजे ढकलतील. आणि ते ढकलल्यामुळे काय होणार? ती बॉटल काय होणार? बाजूला होणार, हलणार. म्हणजे तिच्यात आपल्याला मोशन बघायला मिळणार. दिस मीन्स दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द 2 मॅग्नेट्स. ते एकमेकांना ढकलतायत म्हणजेच काहीतरी फोर्स लावलं जाते. म्हणजेच हे काय प्रकारचं? आणि ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत, लांब आहेत त्या बॉटल. फक्त त्यांचे पोल विरुद्ध सारखे पोल जवळ आल्यामुळे ते एकमेकाला ढकलतायत, त्यांच्यात ते फोर्स लावलं जातंय आणि ते कॉन्टॅक्ट शिवाय, म्हणून ते झालं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. यू हॅव लर्न अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. गेल्या वर्षी तुम्ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी शिकला. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मग अशी पाहिला आपण कुठं होता? कोम मध्ये होता. कोम आणि पेपरचे तुकडे, त्याच्यात होता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तो काय? नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे. टू व्हेरीफाय दिस विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म.